नमस्कार मित्रांनो. आज आपण चर्चा करणार आहे जल जीवन मिशन. ग्रामपंचायतमध्ये अत्यंत तातडीने 3 महत्त्वाच्या जागा भरणार आहे. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल फिटर आणि प्लंबर या तिन्हींचा समावेश असेल. या 3 जागा जल जीवन मिशन अंतर्गत जलमित्र म्हणून ग्रामपंचायतमध्ये नेमणूक सध्या सुरू आहे. तर याची नेमणूक कोण करणार, यासाठी काय काय कागदपत्र लागेल, तुमचा क्रायटेरिया काय असेल आणि याची पात्रता काय असेल आणि याचं मानदंड काय असेल, तर याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. तर ग्रामपंचायतमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरपूर सारे युवक भरलेले आहे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमधून आज आता सध्या 3 जागांची भरती सुरू आहे. ज्यामध्ये प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियन आहे आणि मेकॅनिकल फिटर आहे. अशा 3 जागांमध्ये अत्यंत महत्त्वाची जल जीवन मिशन अंतर्गत 3 जलमित्रची नेमणूक होणार आहे. तर ग्रामपंचायतचं काम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कोण बघतं? तर ग्रामपंचायतचं काम हे ग्रामसेवक बघतात. तर ग्रामसेवक यांच्याकडे या जल जीवन मिशन अंतर्गत 3 जलमित्रांची नेमणूक करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला ग्रामसेवक यांना भेटायचं आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड, बँक पासबुक, तुम्ही प्लंबर असेल, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल फिटर असेल तर यांचं तुम्ही जर कोर्स केलेला असेल किंवा तुम्ही याचा काही तुम्हाला अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला द्यावं लागेल. आणि याच्यासोबतच तुम्ही तुमच्या शाळेची जे लास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. त्याच्यानंतर तुमची TC आहे तर ती TC सुद्धा तुम्हाला यासोबत जोडावं लागेल. तर एवढे कागदपत्र तुम्हाला जे ग्रामसेवक आहे त्यांच्याकडे जमा करायचे आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जे युवक आहे, युवती आहे, 18 वर्षापासून तर 40-45 वर्षापर्यंत युवक यामध्ये अर्ज करू शकतात. तर त्यांचं मुख्यतः जे प्लंबरसाठी आहे, तर प्लंबरचं काम काय आहे, जेवढे पण काही ग्रामपंचायतमध्ये गावं येतात तर प्लंबर म्हणजे तिथं जर काही प्रॉब्लेम आला प्लंबिंगमध्ये, तुम्हाला माहिती आहे प्लंबिंगचं काय काम असतं. तर जे पण प्लंबिंग आहे, नळ दुरुस्ती वगैरे, गावातील पाईपलाईनची वगैरे काही जे कामं असेल तर त्यासाठी हे प्लंबरची जागा भरत आहे. इलेक्ट्रिशियन जे पण ग्रामपंचायत अंतर्गत जेवढे पण काही इलेक्ट्रिशियन कामं येतात तर ते त्यांना करायला आहे, तर ते त्यांना करावं लागेल. त्याच्यासाठी त्यांची मेकॅनिकल फिटर आहे जे ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडतात, ते मेकॅनिकलची मोटर असेल त्याची दुरुस्ती करण्यासाठी. इलेक्ट्रिशियन जे पण काही वायरिंग आहे, जे काही वायरिंगची दुरुस्ती असेल ते करण्यासाठी इलेक्ट्रिशियनची, आणि प्लंबरची नळ दुरुस्ती वगैरे करण्यासाठी नेमणूक करणार आहे. तर यांना मानधन 10,000 रुपये प्रति महिना मानधन असेल. त्यांच्या जी बँक आहे DBTद्वारे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहे. तर ह्या योजनेची सध्या संपूर्ण राज्यामध्ये ग्रामपंचायत थ्रू जे ग्रामसेवक आहे ते स्वतः या जागा भरत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर ग्रामसेवक यांना भेटा आणि जे प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, मेकॅनिकल फिटर आहे, तर या जागांसाठी लवकरात लवकर तुमच्याकडे जर अनुभव असेल, तुम्ही जर याचा काही कोर्स केलेला असेल आणि तुम्ही याच्यामध्ये असाल तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.